महाराष्ट्रामध्ये सर्व मीडियाच्या माध्यमातून झालं तर बरं होईल. अजितदादांनी काल भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली. पुणे महानगरपालिकेत भाजपची भूक मोठी आहे, भ्रष्टाचाराचे आरोप केले. तुमच्यासोबत एकीकडे सत्तेत आहे, दुसरीकडे काहींच्या प्रॉपर्टीज एवढ्या कशा वाढल्या अशा पद्धतीचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर केला. मला असं वाटतं की आम्ही असं ठरवलं आहे, अजितदादा, एकनाथजी आणि देवेंद्रजी आणि आम्ही सर्वांनी असं ठरवलं आहे की मित्र पक्षात निवडणूक लढताना मित्र पक्षात मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आमच्या तीनही पक्षांनी घ्यायची आहे. अजितदादा असे का बोलले मला माहीत नाही, त्यांनी बोलायला नको आहे. अजितदादांनी बोलायला नको आहे कारण आम्ही सर्व नेत्यांनी बसून ठरवलेलं आहे, आम्ही सर्व समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बसवून ठरवलं आहे. आपण मित्र पक्षात जरी विरोधात लढलो तरी महायुतीमध्ये कुठलेही मतभेद मनभेद होणार नाही याची काळजी माननीय अजितदादांनी आणि आम्ही सर्वांनी घ्यायची आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आत्तापर्यंतच्या निवडणुकीच्या कुठल्याही भाषणामध्ये कुठल्याही नेत्यावर कधी टीका केली नाही, कुठल्याही पक्षावर टीका केली नाही. विकासाचे राजकारण केलं, विकासाचा व्हिजन मांडला आहे. त्यामुळं माझी एकनाथजी आहेत, अजितदादा आहे, आम्ही सर्व या सर्वांना आमची विनंती राहील, सर्वांनी समन्वय करून मित्र पक्षामध्ये मात्र मतभेद मनभेद करू नका एवढीच विनंती आहे. अजितदादांनी सुरुवात केली, आता भाजप त्याचं प्रत्युत्तर देणार का? पुन्हा वारंवार भाजप नाही, आम्ही त्या भानगडीत पडणार नाही. आम्ही मित्र पक्षामध्ये मोठ्या भावाच्या रूपामध्ये आहोत, त्यामुळं आम्ही कुठले उत्तर देणे, काही टीका टिप्पणी करणार नाही. पण अजितदादाला माझी विनंती आहे किंवा सर्वांनाच माझी विनंती आहे, मित्र पक्षातल्या सर्व पक्षांना, की आपसामध्ये समन्वय, मतभेद आणि मनभेद हे होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सोलापूरमध्ये एका मनसैनिकाची काल हत्या झाली. भाजपच्या प्रभाग 2च्या तिथल्या जे नगरसेवक उमेदवार आहेत त्यांच्यावरही गुन्हा या प्रकरणी दाखल झाला. नाही, ठीक आहे, जर तिथे काही स्थानिक वाद झाला असेल आणि तिथे जर घटना घडली असेल तर पोलीस त्याचा तपास करतील आणि पोलीस त्याच्यावर कारवाई करतील. भाजपचा राव की काँग्रेसचा राव, गुन्हा आहे गुन्हा आहे आणि गुन्हा करू नये. भाजपच्याही कार्यकर्त्यांनी कुठले गुन्हे करू नये, गुन्हे मान्य नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की जे काही झालं असेल त्याच्यामध्ये पोलिसांनी प्रचंड कडक कारवाई केली पाहिजे. गडचिरोलीमध्ये कोणी संजय राऊतांचा सल्ला या ठिकाणी त्यांनी उद्धवजीला दिला होता. उद्धवजीची काही फसगत झाली, उद्धवजीची जे काही महाराष्ट्रात स्थिती झाली त्याला जबाबदार जे लोक आहेत त्यांना अजितदादांना सल्ला द्यायची गरज नाही आणि अजितदादा काही त्यांचा सल्ला घेणार नाही असं दिसतं मला. तुम्ही आज चंद्रपूरच्या दौऱ्यावर आहात. चंद्रपुरात जवळपास 17 जणांना उमेदवारीच दिली नाही पक्षाने ठरवू नये. आज तिथे वाद होण्याची शक्यता आहे, तुम्ही कशी समजून? नाही, कुठं वाद होणार नाही. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काही वाद करणार नाही. ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं झाला त्या ठिकाणी पक्षाने कारवाई केली आहे. तिथल्या जिल्हाध्यक्षाला पक्षाने काढून टाकलेला आहे आणि ज्यांना उमेदवारी मिळाली आहे ते 100% निवडून येतील याकरता आम्ही काम करतो आहे. मी स्वतः सुधीरभाऊ मुनगंटीवार, मान्य जोरगेवारजी, मदन येरावारजी, चैनसुख संतेजी, अशोक नेतेजी आम्ही सर्व बसणार आहोत आणि आता निवडणुकीच्या मोडमध्ये आम्ही गेलेलो आहोत. तिकिटाचा विषय संपलेला आहे आणि आम्ही 100% 51% मतं घेऊन जिंकू. गडचिरोलीमध्ये एका 9 महिन्याची गर्भवती मातेचा मृत्यू झालाय. 6 किलोमीटर तिला प्रसूतीसाठी जाण्यासाठी पायी चालावं लागलं. बाळही दगावला आणि माता मृत्यूही झालेला आहे. दुर्दैवी घटना आहे. दुर्दैवी घटना आहे. मी जिल्हाधिकाऱ्याशी आता चर्चा करेल आणि या घटनेबद्दलची माहिती पूर्ण घेईल आणि काय नेमकं घडलं आहे याबद्दलची चर्चा करेल. सर, हे सांगा, बिनविरोध जे लोक निवडून आलेले आहेत त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोग चौकशी करणार आहे. या लोकांवरती किंवा तिच्या अधिकाऱ्यांवरती काही प्रेशर होतं का आणि कोणाला मागे घ्यायला लावलं का या संदर्भात चौकशी होणार? बिनविरोध आलेले आहे. खुशाल चौकशी केली पाहिजे. आमची मागणी आहे की याबद्दल चौकशी केली पाहिजे. मला 100% माहिती आहे जे